की ह्याचं आणि तुमच्या नातीचं प्रेम प्रकरण चालू आहे का नाही? तुझाच विरोध होता लग्नाला, कारण तुला ह्या पुरी बरोबर लग्न करायचं होतं आणि हिच्यासोबत टाइमपास. काय बाई, काय होतंय त्या घरात तेच काय कळना. सगळं कसं चांगलं चाललं होतं, नेमकं असं कसं झालं ग? जयडीनं अचानक लग्न का केलं ते बी काही कळलं नव्हतं, आणि समाधान भाऊजी बी काही सांगत नव्हते. आणि आता हे असं. तिचा नवरा म्हणत होता ती खरं असेल का काय माहित, पण त्यानं व्हिडिओ तर दाखवला. ती व्हिडिओ बघून अंदाज बांधायचं म्हणलं तर काय अंदाज लावू नका. नाना आहेत ना तिकडं, ते आल्यावरच त्यांना विचारू. अक्का, वहिनी शांत व्हा. माझ्या पोरीनं असं काय गुन्हा केला ग, म्हणून तिच्या नशिबाला हे असं आलं. आता काय होणार तिचं? काय होणार नाही, तुम्ही रोज काळजी करू नका. आणि त्यात शितलीची काय चुकी आहे सांगा बरं? चुकी आजाची बी नाही, त्याच्या डोळ्यात दिसते तो खरा आहे ते. पण जयडीच्या नवऱ्याची चूक आहे असं बी म्हणता येणार नाही ना. मला एक कळना झालंय, तिनं काय एवढ्या गडबडीनं लग्न केलं असेल त्या पोरासंग? घरच्या सगळ्यांचा विरोध होता तरी परस्पर लग्न केलं. काहीतरी गडबड आहे. हे बघा, असं विचार केला ना तर काही विचार मनात येतील, तेव्हा असं काही विचार करू नका. बसा. काय झालं? काय नाही झालं. काय घडलंय याचा विचार करायची बी ताकद राहिली नाही कुणाच्या. दमलीत समजे. मी म्हणलं आता आराम करा, उद्या बोलू. पुष्पा काय बोलली का? नाही. आपल्या पोरीला कोण काय बोललं नाही ना? नाही, पण गांगारून गेली बिचारी. बाकी कुणीच काय बोललं नाही. यास्मिन आहे ना तिथं? होय. हा, मग काय काळजी नाही. म्हणजे तिला एकटं नाही वाटणार. आव, असं करा, तुम्ही सगळेजण आराम करा, दमलाय समजे. आता पुष्पा पोरीला काय बोलू नये म्हणजे झालं. मला नाही जमायचं हिच्या संग संसार करायला. ऐका की, ऐका की, तुम्ही सांगा की. झालं का तुमच्या मनासारखं? पुष्पे, काय ग? तुमच्या भाच्याला समाधान वाटलं असेल ना? समजा गावासमोर माझ्या पोरीचा साखरपुडा मोडला आणि तिचं लगीन करायचं म्हणलं की ह्यानी नकार दिला, आणि आता तर माझ्या पोरीचं लगीन मोडलं. पुष्पा, अगं असं का बोलतेस? त्याने काय मुद्दाम लग्न मोडलं होय ग? मग कुणी मोडलं सांगा की. संजय काय म्हणलं ते ऐकलं नाही का तुम्ही? अगं, त्यांनी गैरसमज करून घेतलाय. आपला आपल्या पोरांवर विश्वास नाही का? माझ्या लेकीवर माझा विश्वास आहे, पण तुमच्या ह्या भाच्यावर माझा विश्वास नाही. माझ्या भोळ्या पुरीला गोड बोलून फसवलं असेल. काय गरज होती तुम्हाला फोन करायची? त्यानं फक्त एकदा फोन केलाय, त्यावेळी मी समोर होतो. अजून त्यांचीच बाजू घ्या. अहो, स्वतःच्या पुरीच्या आयुष्याची वाट लावली त्यांनी. अजून काय करायचं ठरवलंय तुम्ही? अहो मामी, नाही तसं काय. अहो, हिच्या नवऱ्याने व्हिडिओ दाखवला तर कुठनं आला? आमच्या नकरात असलं धंदा चालतं का तुमचं? अहो मामी, खरंच तसं काय नाही. मग कसं आहे? अहो, काय बिघडवलं तिने तुमचं सांगा की. का माझा बदला घ्यायचा म्हणून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला तुम्ही? अहो नाही मामी,
तिचं चांगलं व्हावं अशीच इच्छा आहे माझी. बघितलं मी तुमची इच्छा काय आहे आणि कशी आहे ती. ती भोळी आहे, तिला जरा कोण गोड बोललं की ती फसते आणि कुणाला काही सांगणार पण नाही. अगं पुष्पे, असं कशाला करेल तो? विचारा घ्या ना. आजवर जी काही ह्या घरात वाईट घडलंय ना, ती समजा ह्यांच्यामुळे घडत आलंय. पुष्पे, तू जरा शांत बस. उगाच जीवाला त्रास करून घेऊ नको. अहो, मग काय करू सांगा की. ह्यांना काय गरज होती माझ्या पुढच्या आयुष्यात लुडबुड करायची? का केलं ह्यांनी असं? तुम्हाला जयडी आवडत होती ना, तर मग तिच्या सगळं लगीन करायचं होतं की. कशी तर संग लगीन करायचं आणि जयडीचा संसार मोडून तिला बी घरात आणायचा डाव आहे तुमचा. मला तर वाटते ना, ती व्हिडिओ तुम्हीच काढून पाठवला असेल आणि मुद्दाम माझ्या पुरीच्या आयुष्याची वाट लावली. अहो, किती जणींना डाळवलंय तुम्ही आणि किती जणांच्या आयुष्याची वाट लावणार आहे तुम्ही. बस ना मी. हो, काही बी काय बोलताय. हे असं काही बी करणार नाहीत. आणि जेडीवर जे काय झालं त्याबद्दल मलाही वाईट वाटतंय. तो व्हिडिओ तर त्यांनी नक्कीच शूट नाही केला. म्हणजे ज्यांनी कुणी हे केलंय तो हितलंच कोणतर असणार. जेडी, अगं माझ्या नवऱ्यावर कोणी खोटे आरोप केले मी कसं सहन करणार. त्यांच्या चारित्र्यावर कोणी संशय घेतलेला मी सहन करून घेणार नाही. ए, तू शांतपणे शिकू नका. आज आलीस तू माझ्या घरात लय तुरतुरु बोलायचं नाही सांगून ठेवते. पुष्पे, काय माझं घर माझं घर माझं घर लावलेस ग? हा, काय रात घेऊन आलीस वे घर? एक लक्षात ठेव पुष्पे, अर्ध घर आज्याच्या नावावर, अर्ध घर जयडीच्या नावावर आहे. पुष्पे, आता जर घरानं बोलशील ना तर थोबड रंगीन, लक्षात ठेव. घ्या बघा, कुठल्या घराबद्दल बोलताय तुम्ही? हा, ही घर माझं आहे आणि माझंच राहणार आहे. अजिंक्यनी ही घर माझ्या नावावर लिहून दिलंय. चला चालू पडायचं समजेन. या मम्मी, अगं तू कुणाची शिक्षा कुणाला देतेयस? जेडे, तू का बस. तुझ्या आयुष्याचं वाटोळ केलं ह्यांनी. अगं पुष्पे, का सारखं सारखं काय झालं बोलतेस? काय केलं की त्यानं? त्यांच्यामुळेच घडतंय समज. ह्या घरात मला अजिंक्य नकोय. ह्या घराची मालकी नाही मी. तुम्हाला जर राहायचं असेल ना तर इज्जतीत राहायचं, नाहीतर बॅगा भरायच्या आणि चालू पडायचं. उगाच रागाच्या भरात काय बी बोलू नकोस. मी पूर्ण शुद्धीतच बोलते. इथं मी आणि माझी लेकरं, अर्ध घर तिचं आहे आणि अर्ध घर माझ आहे. ए नवरा बायको, दोघांनी बी चालू पडायचं. आणि तुम्हाला बी जर जायचं असेल ना तर तुम्ही बी जावा. मला उलट बोलायची काय शिक्षा असती ना
ही कळलं आता. मम्मी अर्ध घर माझ्या नावावे आणि माझ्या हिश्श्यातील घरात अजिंक्य आणि शीतल राहतील माझ्या बरोबर. जेडे काय बोलतेस कळतंय का तुला? मी काय बोलते ते मला चांगलंच कळते. अगं पण मम्मी तुला कळ ना, तुला मोठी चूक करतेस. अगं तुझा विचार करून समजा करते मी आणि मी चूक करते. माझा विचार करते असे चांगलंय. अगं पण तू वड्याचं तेल वांग्याव का काढतेस? माझं म्हणणं तुला तुझा राग शांत झाल्यावर नक्की पटेल. म्हणजे तू ठरवलंयस तर? वय समाधान्या काय चाललंय रे आपल्या घरात? तू शांत हो. पुष्पीला समजून घे. अगं आईचं काळीज आहे तिचं. अरे पण तू शांत राहा. आराम कर. आजा तुम्ही दिवसभर थकला असाल, जावा आराम करा. पोरांची गाठी सोडायची राहिली बघ. आत्ता फक्त गाठ सोडते, पुढं बघा काय काय करते ते. म्हणलं होतं ना मी, तुम्हा दोघांना जवळ येऊ देणार नाही. उषा हा काय झालं? काय नाही, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना? पाणी घेऊन येते. थांब. अहो आले की. काय झालंय? अहो काय नाही, बोल. काय नाही हो, शीतलची आठवण येते. खोटं बोलतेस तू. तुझ्या डोळ्यातलं पाणी आहे ना, त्या आठवणीचं नाही. मला शीतलची लई काळजी लागत राहिली. का? आपल्या पोरीचा संसार सुखाचा होईल का नाही याचीच काळजी लागून राहिली. कवा कवा असं वाटतंय की आपला निर्णय चुकला तर नाही ना. कुठला निर्णय? अजिंक्य संकट शीतलचं लग्न लावून द्यायचा. तिच्या हट्टापायी आपण या लग्नाला तयार झालो, पण मला असं वाटतंय की आपण जर असं कठोर झालो असतो तर तिचं लग्न दुसरीकडे लावून द्यायला पाहिजे होतं का काय. आपण तिच्या मनासारखं वागलो असलो तरी तिच्या सुखाचाच विचार केला होता. असं काय नाही की ती म्हणाली म्हणून अजिंक्य बरोबर तिचं लग्न लावून मोकळं झालं. अजिंक्य कसा आहे, तो काय आहे हे आपल्याला माहिती होतं म्हणून आपण तयार झालो. आणि जोर जयश्री येत नव्हती तोवर सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आणि आता ती आली म्हणून आपण दोष द्यायचा? आपण आपल्या निर्णयावर ठाम असायला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण तोंड द्यायला पाहिजे. आपण तोंड द्यायला सक्षम आहे, पण आपली पोरगी. अगे ती आपली पोरगी आहे. अहो पण तिला जमल का हे सगळं? काळजी नको करूस, ती सगळे सांभाळून घेईल. पण जयश्रीच्या नवऱ्यानं तो व्हिडिओ दाखवला. अगं येळ आल्यानंतर खरं काय खोटं काय ती कळलंच की. आणि ते जर खरं असेल तर? अगं अजिंक्यला आपण ओळखतो, तो असं काय बी वागायचं नाही. पुढे सगळे त्याच्या हातात. जी काय होईल ती चांगलीच होईल.
माझ्या पोरीचा संसार तेवढा सुखाचा होऊ दे. मला दुसरं काय बी नको. शीतले, मेरे को तो कुछ समझ ही नहीं आ रहा. काय झालं असेल ग नेमकं? म्हणजे जयश्री बोलते ते खरंय का तिचा नवरा बोलते ते खरंय माहित नाही, पण मला आजवर पूर्ण विश्वास. मला तर लय टेन्शन आले. क्या करूं मैं? कैसा चोर है मेरे को? घर में ये सब हो रहा है और मैं यहाँ. याचमुळे कळतंय मला. तू घरी जा. अगं अशी कशी जाऊ? पाठराखीन म्हणून आले ना मी. असं जाणं बरं दिसेल का? त्याची काळजी तू नका करस. हे घर मला परत थोडीच आहे. इथली माणसं, त्यांची सुख दुःख आजपासून माझीच आहेत ना. एक दिन मी इतनी समज काय असेल नाही रे. जबाबदारी वाढली ना ही समज आपोआपच येते. बरं ऐक, इथं मामी जे काय बोलली ते बाहेर कुणालाच सांगू नकोस. आणि घरी विचारलं तर काय सांगू? कायच नको सांगूस. आणि थांबली का नाही असं विचारलं तर तेव्हा सांग काय तर. तू सांभाळून घेशील ना? अगे याचमुळे मला तिथं सगळं सांभाळायचंय ना. त्याची सुरुवात आजपासून झाली असं समज. तुमच्या प्रेमाला कुणाची नजर लागली काय माहित. सगळं चांगलं होत असताना नेमकं काहीतरी घडतं. असं काय नाही, प्रत्येक घरात छोटे मोठे प्रॉब्लेम असतातच. तसं हे तर बी आहे. येते मी, काळजी घे. आणि मामी काय बोलली तर उलट बोलू नको. जिजे काय झालं? जिजे काय होतं? जिजे मामा मामा काय झालं? जिजे 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 काय झालं ग? ए, जिजे, काय झालं? डोळे उघड. जिजे जिजे, पाण्यात शीतल. जिजे काय झालं? जिजे जिजे पाणी 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 पी. पाणी पी. जिजी उठ की जिजी. अगं जिजे पाणी पिला जिजे. आजा दवाखान्यात घेऊन जाऊन लगेच. कुणाला तरी फोन करून गाडी बोलवून घे पटकन. जिजे डोळे उघड. हे बघ की, हे पुष्पे शर्ट आण माझा. उठ, उठ, उठ. काय होतंय? काय होतंय? मी बी येते दवाखान्यात. चला. नको तू नको येऊ. तू थांब घरीच. चल गाडी बोलली. कुठल्या मुहूर्तावर बयार घरातली काय माहिती. आल्यापासून चांगलं काय करायचं नावच घे ना. शीतल, मम्मीचं बोलणं मनाला नको लावून घेऊ. माझ्या बाबतीत असं घडलंय ना म्हणून तिचं डोकं ठिकाणावर नाही. मला नाही वाईट वाटलं. याचमुळे जा तू. तू कुठे निघालीस? घरी. का? अगं आधीच आपल्या घरात प्रॉब्लेम चालू आहे. त्यात ही इथं असणं बरोबर वाटत नाही. आणि हिला बी अवघड लागतच झाले. याचमुळे जा तू. हा. शीतल, येते मी. हे सगळं जे काय होतंय ते माझ्यामुळेच होतंय.